काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या कथित वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी माजी नगरसेवक तौफिक शेख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवनासमोर आंदोलन केले। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी नगरसेवक तौफिक शेख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवनासमोर आंदोलन करण्यात आले। अचानक झालेल्या या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। यावेळी कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या निषेधाच्या घोषणा देत निदर्शने केली। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा यहाँ पर कांग्रेस कमेटी के सामने जो कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष है सपकाळ, इनके बारे में जाहिर निषेध करने के लिए आज यहाँ पर हम सब जमा हुए हैं। उनका जो हमारे जो राष्ट्रीय नेता है स्मिता वैनी, उनके बारे में जो अपशब्द बोला गया उसके बारे में हम सभी को दिल को ठेस लगी है। हम सब इस बात का उनके कांग्रेस कमेटी के सामने आकर इस बात का हम जाहिर निषेध करते हैं। और जो कांग्रेस के जो पदाधिकारी है उन्हें ये बात कहना चाहूँगा कि आप सपकाळ साहब को बोलो कि सुनेत्रा वैनी एक भगिनी है, एक हमारी नेता है, उनके बारे में जो अपशब्द बोला है इसका आप पूरे मीडिया के सामने जाहिर निषेध करने को ना, अगर जाहिर निषेध का जो माफ़ी नहीं मांगे तो हम सब लोग मिलकर सोलापुर शहर में, जिले में, महाराष्ट्र राज्य में राष्ट्रवादी पार्टी की तरफ से तीव्र आंदोलन छेड़ा जाएगा। इसके बारे में राष्ट्रवादी पक्षाने जाहीर निषेध केलेला आहे। आज हे महाराष्ट्रामध्ये निंदनीय वक्तव्य आणि हे आता तर केलंच आहे, पण याच्या अगोदर प्रत्येक महिलांच्या वेळेस असं बोललं गेलेलं आहे। हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि ही दखल सरकारने सुद्धा आणि कायद्याने सुद्धा घेतली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाईचे आदेश सुद्धा सोडले पाहिजे। आज महाराष्ट्राच्या एका वहिनी साहेबांना बोलले नाही तर महाराष्ट्राच्या तमाम महिलेला बोलण्यासारखा हा शब्द आहे। तेव्हा हर्षवर्धन दादांनी सर्वांसमोर आणि जाहीर मीडिया समोर त्यांची माफी मागावी, एवढंच काय। एक सुमित्रा वहिनी बहीण म्हणून त्यांच्या पाया पडलं तरी सुद्धा वावगं ठरणार नाहीये, कारण त्यांनी हे घाणेरडं वक्तव्य करून स्वतःची लेवल दाखवल्यासारखं काम केलेलं आहे। आंदोलनात उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष सुवर्णा झाडे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष रियाज शेख, जिल्हा उपाध्यक्ष नागेश पवार, आसिफ राजे, अकिल नाईकवाडी, आबिद सय्यद, अनवर शेख, सौदागर बाबर, जितेंद्र शिलवंत, सैफू मुनियार, अरफात सय्यद, जुने दर्जी, दिलीप ननवरे, उत्तर सोलापूर युवक अध्यक्ष नंदकुमार गरड, प्रवीण करंडे आणि बशीर शेख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते।